आवाज देते, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाभेला. आणि द्रौपदीने आवाज दिल्याबरोबर भगवान परमात्मा द्रौपदीच्या पर्णकुटीत. द्रौपदीने आवाज दिल्याबरोबर भगवान परमात्माच्या पर्णकुटीत येतो. आणि आपण आवाज दिल्याबरोबर वर्षानुवर्ष आवाज देतच आलो तरी सुद्धा देव आपल्या घराकडे बघत सुद्धा नाही. कारण द्रौपदी कोण होती? पतिव्रता होती. आणि आपण पतिवारता. आपल्या व्यवहारात जर बघितलं, 2 मुलाचे लग्न झाले, एक मित्र, दोघेही मित्र, 2-2 वर्षाचा फरक. श्यामचं लग्न झालं आणि 2 वर्षानंतर रामचं लग्न झालं. रामचं लग्न झालं. राम हा वकील होता. त्यांनी सांगितलं, माझं लग्न झालं, एवढं नवरीचं, स्वतःच्या पत्नीचं एवढं गुणगान, एवढं गुणगान, एवढं गुणगान, बस सांगायचंच काम नाही. एक वेळेस श्यामला म्हणतो राम, माझी पत्नी मी घरी गेल्याशिवाय जेवणच करत नाही. त्यावेळेस श्याम म्हणतो, अरे तुझी पत्नी तर म्हणते जेवण करत नाही, माझी पत्नी अशी म्हणत होती की तुम्ही नसल्याच्यानंतर पाणी सुद्धा पीत नाही. तुझी तर फक्त म्हणते जेवण करत नाही. एक दिवस तू तुझी परीक्षा घेऊन बघ. दुसऱ्या दिवशी याला खरंच वाटतं आपण एवढा विश्वास ठेवतो, नक्की विश्वास ही ठेवते का विश्वासघात करते बघूत आपण. हा श्यामच्या स्लॅपवर जाऊन बसतो, डबा घेतो, पाठीमागच्या दरवाजाने जाऊन श्यामच्या स्लॅपवर बसतो आणि वरून दिवसभरची परीक्षा करतो. पती घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तिला वाटलं रोजच्या नियमाप्रमाणे पती बाहेर गेलेत, आता आपण आपलं काम चालू. तिने पोटभर जेवण केलं आणि 1-1.5 तासांनी दारासमोर ऊस आवायला आला. त्याने 20 रुपयाचे 4 ऊस घेतले. 1 ऊस खाल्ला, 2 ऊस खाल्ले, 3ही ऊस खाल्ले, पण 4था ऊस जातच नव्हता. तिने त्या ऊसाच्या खाप्या केल्या, मिक्सरमध्ये टाकलं आणि ज्यूस करून पिला. पण शेवटी 4ही ऊस संपवले. नंतर 1.5-2 तासांनी पेढेवाला आला. त्यानं 50 रुपयाचे पावशेर पेढे घेतले. एक एक करता करता पूर्ण पावशेर पेढे खाऊन टाकले. नंतर 1-1.5 तासांनी परत भूक लागली, पोट भरलं नाही. जवळ किराणा दुकान होतं, किराणा दुकानात गेली आणि 1 किलो बासमती तांदूळ घेऊन आली. चटकदार अशी खिचडी केली, तोंडाला पाणी यायसारखी खिचडी पातेलभर 1 किलोची खाल्ली. ना पतीला पेढ्याचा बॉक्स दाखवला, ना उसाचे टरफल, ना खिचडीचं पातेलं. पूर्ण घासून फिसून चकाचक घर ठेवून दिलं. पतीला एवढा राग आला, त्याला असं वाटतं मी एवढा विश्वास ठेवला आणि माझा घात केला. पण काय करणार, संध्याकाळचे 5 वाजले नाही. संध्याकाळचे 5 वाजले. समोरच्या दारातून घरी आला, कडी वाजवली, पत्नीच्या हातात ग्लास होता. ग्लास दिला, पतीला म्हणते हे घ्या पाणी. त्यावेळेस पती म्हणतो नको, मला पाणी नको, काहीच नको. ती म्हणते काय झालं, आज कचेरीमध्ये तुमची विरुद्ध टीम जिंकली काय? कशी झाली कचेरीची मात? तो म्हणतो 1 किलो तांदळाचा भात. ते म्हणते असे का करता धासपूस? तो म्हणतो 20 रुपयाचे 4 ऊस. तिला वाटते यांना सगळं कळालं की काय, पण स्त्रियांचा स्वभाव आहे, खोटं जरी असलं तरी रेटून नेतात. कारण पतीला वाटतं नाही कळालं तर नाही कळालं, जोपर्यंत ढकलं तोपर्यंत ढकलायचं. मग ती म्हणते असे का तिचं आडेवेडे? ती म्हणते 50 रुपयाचे पावशेर पेढे. ती विचार करते आणि म्हणते हे सर्व तुम्हाला कळालं कसं? तो पती म्हणतो अगं मला सोडून तुला गिळालं तरी कसं? विठाल विठाल. तुम्ही नाही ना असं करत? कपती यायच्या अगोदर पोट भरून कोण कोण थांबते बरं पतीसाठी? सर्व चक्रीतल्या बाया हातवर कर, हातवर. फक्त एक आजी खूप पतिव्रता, पण आपल्या
या कलियुगातल्या पतिव्रतासारखी द्रौपदी माता होती का? तर नाही. तू का म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. आपल्या पतीवर तर सत्ता असतेच असते, पण देवावरती सुद्धा सत्ता असते. एका क्षणात द्रौपदीने आवाज दिल्यानंतर भगवान परमात्मा द्रौपदीच्या पर्णकुटीत आला आणि सांगितलं, द्रौपदी तू मला बोलवलं आणि तुझा मान ठेवून मी या ठिकाणी आलो, पण या अगोदर तुझं जे काम आहे ते बाजूला ठेव आणि मला जेवायला दे. त्यावेळेस द्रौपदी मातेने डोक्याला हात लावला आणि म्हणाली, देवा माझ्या घरी जर काही असतं तर मी तुला कशाला बोलवलं असतं. या ठिकाणी एकादशीला महाशिवरात्र पावली. कारण आपलं उदाहरण बघितलं तर पैसा, समाधान, सुख जेव्हा घरात असते तेव्हा देवाची आठवण येत नाही. पण कोरोनासारखा असा रोग एखादा आला की देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. रोज राम 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 राम, कृष्ण 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 कृष्ण. का? कारण हा रोग जावा म्हणून. तशी द्रौपदी म्हणते, देवा माझ्या घरी जर काही खायला असतं तर तुला कशाला बोलवलं असतं. आज माझ्या घरी दुर्वास ऋषी आलेत आणि एकटे नसून त्यांच्याबरोबर 1000 शिष्यमंडळ आहेत. आणि तुला तर माहिती आहे दुर्वास ऋषींना एका टायमाला जेवण आपल्यासारख्या 10-12 पोळ्या लागत नव्हत्या. 60 खंड्यांचं जेवण लागायचं. एवढं जेवण मी कसं त्यांना देणार. त्यावेळेस भगवान परमात्मा, हे बघ द्रौपदी, तुझं जे काम बाजूला असेल मला अगोदर काहीतरी खायला दे. द्रौपदीकडे एक प्लेट होती, एक थाली होती, जी सूर्यास्त असेपर्यंत सर्व काही द्यायची. पण एकदा सूर्य मावळला ती प्लेट धुवून ठेवली, परत काही देत नव्हती. मग तिनं भगवान परमात्मा म्हणतो, द्रौपदी त्या थालीला बघ काहीतरी असेल. ज्याने एवढं विश्व निर्माण केलं त्याला एका थालीला एक भाजीचं पान निर्माण करता येत नव्हतं का? काय नाही मिळायची अन्न मागे भाजी पान द्रौपदीसी. भगवान परमात्मा द्रौपदीला भाजीचं पान मागतो आणि त्या ताटाला एक भाजीचं पान दिसते. ते भाजीचं पान द्रौपदी घेऊन येते, भगवान परमात्म्याच्या हातावर ठेवते. भगवान परमात्मा पाणी फिरवतो आणि ब्रह्मांड ब्रह्मवीर ब्रह्माग्रम ब्रह्मणा होतो हा श्लोक म्हणतो आणि पान खातो आणि आनंदाचा ढेकर देतो. आणि नंतर म्हणतो, सांग तुझं काय काम आहे. द्रौपदी म्हणते, देवा साईडला एक नदी आहे, नदीवरती दुर्वास ऋषी आणि 1000 शिष्यमंडळ आंघोळ करण्यासाठी गेलेत, त्यांना इच्छा भोजन द्यायचं. देवाने त्या नदीच्या साईडला एक पर्णकुटी, मायावी पर्णकुटी तयार केली, मायावी द्रौपदी तयार केली, मायावी 5 पांडव तयार केले आणि भरपूर असा स्वयंपाक बनवला. आणि त्या ठिकाणी दुर्वास ऋषी आणि 1000 शिष्यमंडळांनी जेवण केलं. एवढं जेवण केलं तिथं त्यांना उठताही येईना आणि बसताही येईना, एवढं जेवण केलं. आणि तिथंच लोटांगण घेतलं, तिथं झोपी गेले. म्हणजे एवढं भगवान परमात्मा देतो. कशाचा आश्रयावर? फक्त एका भाजीच्या पानावर. त्याला फक्त नामस्मरण करायला पाहिजे. पण देवाची अशी आट, देव उदार आहे, भरपूर उदार आहे, पण कुणाला फुकट काहीच देत नाही. आपण जर फुकट देत नाही तर तो भगवान परमात्मा तो कसा काय देणार. प्रत्येकाकडून काही नाही काही घेतो. ध्रुव बाळाने काय घेतलं होतं? अढळ पद दिलं. उत्तनपाद नावाचा राजा होता, त्यांना 2 पत्नी होती, एक सुरुची आणि एक सुनीती. आणि दोन्ही पत्नीला एक एक मुलगा होता, उत्तम आणि ध्रुव. सुरुची माता ही आवडती होती आणि सुनीती माता नावडती होती. आणि सुरुची मातेचा उत्तम होता आणि सुनीती मातेचा ध्रुव होता. दोघेही सावत्र भाऊ एकदा अंगणात खेळत होते आणि उत्तनपाद राजा घरामध्ये आला. आणि हे उत्तमने बघितलं आणि उत्तम वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. आणि ध्रुवालाही वाटलं आपला मोठा भाऊ वडिलांच्या मांडीवर बसला, आपणही बसावं. पण ध्रुव बाळ पळत गेला आणि वडिलांच्या मांडीवर बसताच इकडून सुरुची मातेने आवाज दिला, ध्रुवा थांब, तुला त्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तुला जर त्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. ध्रुव बाळाला वाईट वाटलं, रडत स्वतःच्या मातेकडे आला. सुनीती मातेने विचारलं, ध्रुवा रडायला काय झालं? त्यावेळेस ध्रुव म्हणतो, आई मी वडिलांच्या मांडीवर बसत होतो
पण मातेने आवाज दिला आणि सुरुची माता म्हणाली की जर त्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. मी तुझ्या पोटी जन्म घेतला, माझा गुन्हा झाला का, मी चुकी केली का? त्यावेळेस सुरुची माता म्हणते, ध्रुवा, अरे तुला बसायचंच असेल तर अशा मांडीवर बस की त्या मांडीवरून कोणीच उठ म्हणणार नाही. या नास्तिक लोकांच्या मांडीवर काय बसतो? कारण आज ही मांडी आहे तर उद्या नाही. हे नाशिवंत देह एक ना एक दिवस जाणारच आहे. मग या मांडीवर बसून काही अधिकार नाही. तुला जर बसायचं असेल तर अशा पदावर बस की ज्या पदावरून पांडुरंग परमात्म्याची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे की उठ म्हणण्याची. त्यावेळेस त्या मातेने शब्द दिले, जीवन में ऐसी बात बोलो कि कोई ना कहे झूठ, जीवन में ऐसी बात बोलो कि कोई ना कहे झूठ, और जीवन में ऐसे पद पर बैठो कि कोई ना कहे उठ, कि कोई ना कहे उठ. अशा मांडीवर बस, अशा पदावर बस की तिथून कुणाच्याही बापाची हिंमत नाही झाली पाहिजे की तुला उठ म्हणण्याची. मग ध्रुव बाळाला अढळ पद दिलं, उपमन्यूला दुधाचा सागर दिला. एवढा उदार आहे भगवान पांडुरंग परमात्मा. फक्त त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिन. परत काय सांगितलं? गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. तुळशीची माळ का घालायची? कारण जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान घर जाणं. तुकाराम महाराज सांगता, ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नाही, ज्याच्या दारामध्ये तुळस नाही, ते काय आहे? एका स्मशानाप्रमाण आहे. मग एवढी तुळस प्रिय आहे. किती तुळस प्रिय आहे देवाला? एक वेळेस रुक्मिणी माता वृंदावनात बसल्या आणि सत्यभामेला गर्व झाला. देवाला आपल्या भक्ताला, आपल्या परिवारातल्या एखाद्या लोकाला गर्व झालेला आवडत नाही. मग नारद महर्षी आणि श्रीकृष्णाची भेट झाली, गप्पा रंगल्या आणि नारद महर्षीने सांगितलं, देवा, आपल्या सत्यभामेला गर्व झालाय, गर्व नाहीसा करायचा. नारद महर्षी सर्वांना माहीत आहे, कळीचा नारद. ज्या ठिकाणी भांडण थांबलंय त्या ठिकाणी भांडण काडी लावतो आणि ज्या ठिकाणी भांडण चढत आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असा नारद महर्षी आहे. त्याने सांगितलं, देवा, सत्यभामेचा गर्व नाहीसा करायचा आहे. सत्यभामेला सांगितलं, सत्यभामा, देवाला दान कर. ती म्हणाली, हो, देवाला तर दान करायचं, पण कोणी घेतं का? आपल्या गावात विचारून या. नारद महर्षी पूर्ण गावभर फिरले, पण देवाला कुणीच दान घेतलं नाही. कारण देव एकटे नव्हते, 16,108 बायका, त्यांचे मुलं आणि कृष्ण परमात्मा, एवढे जण. कसं काय कुणी दान घेणार? कुणीच दान घेतलं नाही. नारद महर्षी परत महलात आले आणि सत्यभामेला सांगितलं की ना, देवाला कुणीही दान घेतलं नाही. मग त्यावेळेस सांगितलं, नारद महर्षी म्हणाले, मी घेतो देवांना दान. नारद महर्षीने देवाला दान घेतलं. देवाला सांगितलं, चला देवा. देव समोर, नारद महर्षी पाठीमागं. आणि ही बातमी जवळजवळ 16,106 बायकांना कळाली की आमच्या पतीला सत्यभामेने दान दिलं. सर्व बांगड्या पाठीमागं, ब्लाऊज पाठीमाग करून सत्यभामेवर मारण्यासाठी पुढे धावत आल्या. तेव्हा तिला पश्चाताप झाला. नारद महर्षीला परत दान मागू लागली. पण नारद महर्षी म्हणाले, हे बघा, दान जर एकदा जर द्यायचंच नाही आणि दिलं तर परत मागायचं नाही, कारण खूप पाप लागतं. मग त्यावेळेस सत्यभामा म्हणते, याच्यावर दान जर परत देता येत नसेल तर एखादा उपाय असेल? त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले, हो, एक उपाय आहे. तुम्ही देवाच्या बरोबरचे 2 पारडे करा आणि एका पारड्यात सोनं आणि एका पारड्यात देवाला. सत्यभामेचा महल पूर्ण सोन्याने भरलेला होता. सोन्याची काही कमी नव्हती. 2 पारडे बनवण्यात आले. एका पारड्यात देवाला बसवलं आणि एका पारड्यात सोनं. 16,107 बायकांचं सोनं त्या पारड्यात टाकलं, तरी काय ते पारडं तोलेना. मग एक दूत, रुक्मिणी मातेचा एक दूत रुक्मिणी मातेकडे पळत गेला आणि रुक्मिणी मातेला म्हणू लागला, रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या?
उठा रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या. त्यावेळेस तो दूत रुक्मिणी मातेला म्हणतो, सर्व हकीकत सांगतो आणि रुक्मिणी मातेला महलात घेऊन जातो. त्यावेळेस रुक्मिणी माता हातामध्ये एक तुळशीचं पान घेऊन जाते. पूर्ण बघितलं तर पारडं कितीही सोनं टाकलं तरी सुद्धा पारडं काही तोले ना. ते एक तुळशीचं पान सोन्याच्या पारड्यात टाकलं तर ते पारडे दोन्हीही बरोबरीचे झाले. म्हणजे एवढी देवाला तुळस प्रिय आहे. मग तुळशीची माळ घातल्याच्या नंतर देव नक्की भेट देईल. अभंगात दुसरे चरण. तुळशी माळ तुळशीची गळ्यामध्ये माळ घाला, गोपी चंदन कपाळावरती टिळा लावा आणि वैष्णवांबद्दल, संतांबद्दल, देवाबद्दल हृदयामध्ये कळवळा ठेवा. एवढं नाही तर तिसऱ्या चरणात सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, वारी साधन निर्धारण नाही. तुम्ही आम्ही परमार्थ करतो यात काही नवल नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात जाणता राजा, आज ज्यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची उपस्थिती असायची. शिवाजी महाराज होते तरी कोण, 18 पगड जातींच्या मावळ्यांचे त्यांनी जिंकले होते मन. आयुष्यातला एकही वाया घातला नाही त्यांनी क्षण. म्हणून त्यांच्या पादस्पर्शाने पवित्र झाला महाराष्ट्राच्या मातीचा कण. शिवाजी महाराजांचा थाट कसा होता, समाजाच्या सेवेचा वेगळाच होता थाट. 51 वर्षामध्ये शत्रूंना कधीच दाखवली नाही पाठ. वाघांसारखा कन्ना होता ताट. म्हणून आज पूर्ण भारत देश पाहतो शिवाजी महाराजांची वाट. आणि आपले राजे जिजाऊ मातेचा जन्म कधी झाला, जिजाऊ मातेचा जन्म कधी झाला नाही माहिती शिवाजी महाराजांचा? हा, मोठ्याने 19 फेब्रुवारी इसवी सन. जयंती केली ना साजरी, मावळे झाले होते का? नाही. 2018ला पिक्चर निघाला होता कोणता, त्यात आरजी होती सैराट, हिरोचं नाव आणि ते लंगडं होतं त्याचं नाव. आता नवीन पिक्चर निघालाय, श्रीवल्ली गाणं आहे, त्या पिक्चरचं नाव पुष्पा, बरोबर का? आणि जिजाऊंचा जन्म नाही माहिती. इतिहास शिकत नाही का शाळेत? पुष्पा येते का इतिहासामध्ये? परशा आरची आई वडील आलेत का कीर्तनाला? आले आई वडील? प्रगती आहे. त्या शिवाजी महाराजांचे मावळे. अहो, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते मावळे लढत होते आणि मरणासाठी सुद्धा एकमेकांच्या अगोदर म्हणायचे, राजे मला त्या पन्हाळ गडावरती मला पाठवा, तोरणा गडावरती मला पाठवा, अशी किल्ल्यावरती मला पाठवा. माझ्यासाठी भांडण करायचे. कशासाठी? तर मरणासाठी. आणि आपल्या आजच्या मावळ्यांना ना जिजाऊ मातेचा जन्म माहीत आहे, ना शिवाजी महाराजांचा जन्म माहीत आहे. खूप मोठी शोकांतिक आहे. आपल्या मुलांना आरची परशा न शिकवता
शिवाजी महाराज शिकवायला पाहिजे, जिजाऊ माता शिकवायला पाहिजे, धर्मवीर संभाजी महाराज शिकवायला पाहिजे. अहो त्यांनी आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाच्या सेवेसाठी त्यांनी कार्य केले. अहो त्यांनी आपल्या समाजासाठी मरण पत्कारलंय. आपण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी कशी मुलीसाठी शिक्षण शाळा काढली हे शिकवायला पाहिजे. आरची परशान श्रीवल्ली हे नाही शिकवायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असा एक शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला. तो प्रसंग असा, ज्या वेळेस शिवाजी महाराज सज्जनगडावरती आले होते, समर्थांचं पोट दुखत होतं. सज्जनगडावरती आले, बघितलं समर्थांचं पोट दुखतंय. वैद्यांकडे गेले, वैद्यांना विचारलं समर्थांचं पोट दुखतंय, औषध आहे का? त्यावेळेस वैद्य म्हणाले औषध तर आहे, पण ते औषध घेण्यासाठी दूध नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं दूध कुणाचं लागतं? गाईचं, म्हशीचं का शेळीचं? तो वैद्य म्हणाला नाही राजे, ना गाईचं लागतं, ना म्हशीचं लागतं, ना शेळीचं लागतं. ते पोट जर थांबायचं असेल तर एका वाघिणीचं दूध लागतं. राजा म्हणाले तुम्ही कशाला काळजी करता, तुम्ही कशाला चिंता करता, मी घेऊन येतो वाघिणीचं दूध. राजा सह्याद्रीचा उंच कडा गाठला. कोवळं कोवळं गवत उगवलेलं होतं आणि त्या कोवळ्या कोवळ्या गवतावर सूर्यनाराची कोवळे कोवळे किरणे पडलेली होती. बघितलं शिवाजी महाराज डोक्यात प्रश्न, आता मी वाघिणीला शोधू कुठं? वाघीण असेल तरी कुठे? सर्व दिशेने तलवारीचा आवाज केला. मनातली तलवार काढली आणि तिकडून इथे बछडे दिसले. शिवाजी महाराजांना चेहऱ्यावर आनंद आला. शिवाजी महाराजांना वाटलं बछडे दिसतायत, ते आरती वाघीण इथेच कुठेतरी असणार. मनातली तलवार काढली आणि वाघीण झोपलेली जागी झाली. तिला असं वाटलं कुणीतरी मनुष्य आलाय आणि मनुष्य माझ्या बछड्यांना मारतोय. ती धावत आली, क्रोधान मान झाली, लाल बुंद डोळे केले आणि अशी झेप शिवाजी महाराजांच्या अंगावर घेणार. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी तलवार वाघिणीवर फेकली. वाघीण त्याच ठिकाणी शांत झाली, स्तब्ध झाली, त्याच ठिकाणी उभी राहिली. शिवाजी महाराजांनी घोड्यावरती उतरून वाघिणीकडे गेलं आणि वाघिणीकडे गेल्याच्या नंतर त्या वाघिणीला म्हणू लागले, बाई तुझं आणि माझं काही वैर नाही. सज्जनगडावरती आमच्या समर्थनाचं पोट दुखतंय, त्यासाठी मला तुझं दूध हवं आहे. त्यावेळेस ती वाघीण म्हणते, राजे अहो तुम्ही कोण आहात? तुम्हाला माझं दूध पाहिजे. त्यावेळेस राजे म्हणतात, या देहाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यावेळेस दोघांचा संवाद चालू झाला. वाघिणी रडू लागली. वाघीण म्हणते राजाला, राजे अहो तुम्ही माझ्याकडे जी इच्छा केली ती इच्छा माझ्याकडून पूर्ण होणार नाही. कारण ज्या वेळेस त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी 24 प्राण्यांना शाप दिला होता, त्या 24 प्राण्यापैकी एकटी मी एक वाघीण आहे. मला जोपर्यंत माझे पिले मला पित नाहीत तोपर्यंत मला दूध येणार नाही. राजे म्हणाले, तुम्ही नका काळजी करू, मी दूध काढायचा मी माझा प्रयत्न करेन. शिवाजी महाराज खाली बसले, मांडी घालून बसले, डोळे लावले आणि तोंड चालू करून काहीतरी म्हणत होते. आणि ज्या वाघिणीच्या स्तनातून कधीच दूध निघू शकत नाही, त्या वाघिणीच्या स्तनातून दुधाच्या धारा येऊ लागल्या. वाघीण परत रडत होती. वाघिणीला असं वाटलं माझ्या स्तनातून कधी दूध निघत नव्हतं, आज अचानक धारा. त्यावेळेस राजे म्हणाले, मी असा कोणताही चमत्कार केला नाही. जी चमत्कार गोष्ट या विश्वात होऊ शकत नाही, ती चमत्काराची गोष्ट फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून होऊ शकते. मी डोळे बंद करून काहीच म्हटलो नाही, फक्त माझ्या गुरुवर्य
जगद्गुरू तुकोबारांचे अभंग गायले आणि हा चमत्कार त्या अभंगाने घडू शकला. कारण हा एकच राजा या पृथ्वीवर असा जन्माला आला की त्या राजाचं नाव घेते वेळेस सुद्धा अंगावर काटे उभे राहतात. तो राजा एकच इथे जन्माला आला. आताचे राजे पत्नीसाठी महल बांधणारे भरपूर आहेत, पण असा एकच राजा होऊन गेला की जो राजा ज्याने स्वतःच्या आईसाठी महल बांधला. त्या राजांनी भरपूर असे, म्हणून आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो 391वी जयंती साजरी करतोय. कुणाकडे वेळ आहे एवढा की शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी? अहो, त्यांचं कार्यच आगळं आणि वेगळं होतं. ज्यांनी या समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कार्यासाठी ज्यांनी कामं केलेत, ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवलाय, असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचेच फोटो घरामध्ये, जिजाऊ मातेचेच फोटो घरामध्ये तुम्ही आरची बघसाल, परशा बघसाल, श्रीवल्लीही बघसाल, पण ते फक्त टी व्हीमधील फोनमध्ये. त्यांचे फोटो घरामध्ये नाही. घरामध्ये फोटो त्यांचेच ज्यांनी समाजाच्या हितासाठी कार्य केले, समाजाच्या सेवेसाठी कार्य केले. शिवाजी महाराज, जिजाऊ माता, अहिल्याबाई होळकर, गजानन महाराज, श्री संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली यांचेच फोटो घरामध्ये. मला असं वाईट वाटलं की या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म माहीत नाही, जिजाऊ मातेचा जन्म माहीत नाही. या ठिकाणी मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांचे संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कारण शुद्ध बीजापोटी कधीही चांगल्या बीजाला चांगलेच फळं लागतात. आंब्याला कधी बघितले का इडलिंबू लागलेले? नाही. आंब्याला आंबेच आणि इडलिंबूला इडलिंबू आणि येड्या बाबळीला येडी बाबुळच. गरोदरपणात रामकृष्ण हरिमंत्र असू द्या तुमच्या ओठाला. गरोदरपणात रामकृष्ण हरिमंत्र असू द्या तुमच्या ओठाला. भगवद्गीता, शिवाजी महाराजांचा इतिहास असू द्या तुमच्या हाताच्या बोटाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटाला. माऊली ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. श्री संत जगद्गुरू तुकोबाराय येतील तुमच्या का नाही येणार? पण आपल्याला तसे संस्कार टाकावे लागतात. ज्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या पोटामध्ये होते, जिजाऊ मातेंना आपल्यासारखे डोहाळे लागत नव्हते. आंबा, चिंच, माती, जिजाऊ मातेला डोहाळे लागायचे घोडेवरती स्वारी करण्याची, तलवारबाजी करण्याची, युद्ध लढण्याची, असे डोहाळे लागायचे. म्हणून त्या जिजाऊ मातेमध्ये आणि आताच्या जिजाऊ मातेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि परत म्हणतात राजे परत जन्माला या. आणि आपण फक्त आरचीन परच्या बघायलाच येऊ. आपण सर्वजण एकदा प्रेमाने भजन करू, पण त्या अगोदर सर्वांनी हात वर करा. शूटिंग सर्वांच्या हाताकडे येणार आहे आणि यूट्यूबला दिसणार आहे. सर्वांच्या हातात दिसले पाहिजे. सर्व टाळकरी, मृदुंगाचार्य, विनेकरी बाबा सोडून केले का? ज्यांना वाटतंय की माझा हात यूट्यूबला दिसायला पाहिजे, प्रत्येकाकडे केले?
परमार्थ केला. तुम्ही आम्ही वारी करतो यात काही नवल नाही. माझ्या कुर्मदासाने वारी सुद्धा केली. माझ्या कुर्मदासाला हातही नव्हते आणि पायही नव्हते. आपल्याला हातही आहेत, पायही आहेत, 2 डोळेही आहेत आणि शरीर सुद्धा धष्टपुष्ट आहे. माझे कुर्मदास वारीला निघाले. 11 दिवसानंतर वारी आहे. चालत चालत आपला देह ओलांडत ओलांडत लोह गावापर्यंत येऊन पोहोचले. लोह गावात एका खड्ड्यामध्ये पडले. उठताही येईना आणि बसताही येईना. जसे पडले तसेच बसून राहिले. त्याच रस्त्याने एक वारकरी जात होता. पांढरे शुभ्र कपडे घालून. कुर्मदासाने आवाज दिला, बाबा तुम्ही कुठं वारीला जाताय का? त्या वारकऱ्याने सांगितलं, हो वारीला जातोय. त्यावेळेस कुर्मदासाने सांगितलं, माझी एक विनंती आहे, माझा एक उपकार आहे. एवढा उपकार पांडुरंग परमात्म्याला सांगा की तुमचा लाडका भक्त असणारा कुर्मदास लोह गावात पडलेला आहे. त्याची खूप इच्छा आहे पंढरपूरला यायची, पण पूर्ण शरीर रक्ताबंबाळ झाले. अंगामध्ये काटे दगड टोचून टोचून जखमा झाल्यात. त्याला समोर प्रवास करता येत नाही. तो वारकरी पंढरपुरात येऊन पोहोचला. चंद्रभागेचं स्नान 2 वेळा केलं. एक कुर्मदासाच्या नावचं आणि एक स्वतःच्या नावचं. पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती डोकं ठेवलं 2 वेळेस. एक वेळेस स्वतःसाठी आणि दुसरी वेळेस कुर्मदासाच्या नावचं. आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की तुमचा कोणीतरी भक्त ना कुर्मदास नावाचा लोह गावात एका खड्ड्यात पडलेला आहे. त्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत. असा असणारा कुर्मदास तुमची आठवण काढत होता आणि माझ्याकडे निरोप सांगितला. त्यावेळेस भगवान परमात्म्याला वाईट वाटलं आणि भगवान परमात्मा तिथून मूर्तीतून खाली उतरला आणि लगेच रुक्मिणी मातेनं अडवलं, स्वामी अहो एवढे भक्त सोडून तुम्ही कुठे जाताय? 1-2 भक्त होते का? तर नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. अहो मंदिरापासून महाद्वारापर्यंत नाही तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आणि सर्व भक्त हात जोडून तुमच्या रांगेत उभे आहेत. अवघे 24-24, 36-36 तास उभे आहेत. तुम्ही त्या भक्तांना दर्शन न देता एका भक्तासाठी जाताय. त्यावेळेस भगवान परमात्मा तो रुक्मिणी, अगं या भक्तांपेक्षा तो भक्त जास्त श्रेष्ठ आहे. तो त्या भक्ताने अगदी मनापासून भक्ती केली आणि मला अशा भक्तांकडे जायलाच हवं. भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेचं ऐकलं नाही. भगवान परमात्मा निघून गेला आणि त्याच ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि ज्ञानेश्वर माऊली गायला होते. नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींना कळालं की भगवान परमात्मा मूर्तीतून निघून गेलेत. त्या भगवान परमात्म्याचा पाठलाग करत करत महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज निघाले. आणि हे भगवान परमात्म्याला कळालं की माझा पाठलाग करत करत नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबाराय येत आहेत. त्या ठिकाणी सावता माळ्याचं एक शेत होतं. त्या सावता माळ्याला सांगितलं, माझ्या पाठीमागं 2 चोर लागलेत, मला लपण्यासाठी जागा द्या. सावता माळ्याने सांगितलं, हे बघा इथे उसाचा मळा आहे, त्या मळ्यात जाऊन लपा. भगवान परमात्मा म्हणाला, माझ्या पाठीमागं लागलेले चोर खूप हुशार आहेत आणि मला ते नक्की उसातून बाहेर काढतील. सावता माळ्याने मागचा पुढचा विचार केला नाही. हातामध्ये विळा होता. त्या विळ्याने छाती कापली आणि भगवान परमात्म्याला हृदयात जागा दिली. आणि हृदयात जागा दिली आणि त्याच ठिकाणी माऊली ज्ञानोबारा आणि नामदेव महाराज आले. सावता माळ्याला विचारलं, इथून एक व्यक्ती जाताना दिसला का? त्यावेळेस सावता माळी म्हणाले, नाही, इथून तर कुणीच गेलं नाही. ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज त्याच ठिकाणी उभे राहिले आणि थोडा विचार केला तर भगवान परमात्म्याच्या पायाचे ठसे हे थेट सावता माळ्याच्या हृदयापर्यंत गेलेले दिसले. आणि भगवान परमात्मा हृदयात लपल्याच्या नंतर एक चुकी झाली. जो कमरेचा शेला होता तो शेला थोडासा बाहेरच राहिला. ज्ञानाने दाखवलं आणि नामाने ओढून काढलं
तसं नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा अहो मी तुमच्याशिवाय येथे एकही क्षण राहू शकत नाही, मी तुमच्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही, तुम्ही लवकर बाहेर या. असं म्हटल्याच्यानंतर भगवान परमात्मा सावतामाळ्याला म्हणतो, मला बाहेर काढ आता. परत सावतामाळीने एका क्षणाचा सुद्धा विचार केला नाही, परत छाती फाडली आणि भगवान परमात्मा परत बाहेर आले. आणि चौघेही मिळून कुरुमदासाकडे लोह गावात पोहोचले आणि बघितलं कुरुमदासाची एवढी दशा, एवढा त्रास कुरुमदासाने सहन केला. अंगातून रक्त येत होतं, कुठे काटे टोचले होते, कुठं दगड लागला होता, जखमा झाल्या. आणि भगवान परमात्म्याला बघून कुरुमदासाने देह प्राण ठेवला, गत प्राण कुरुमदासाचा झाला. त्यावेळेस कुरुमदासाची समाधी लोह गावात आहे. मग ज्यांना हातही नव्हते, पायही नव्हते, असे भक्त जर वारी करत असतील तर आपल्याला वारी करायला काहीच हरकत नाही. मग एकनाथ महाराज सांगतात, नामाचा उच्चार कसा करायचा, रात्रंदिवस करायचा. या अभंगामध्ये 5 गोष्टी सांगितल्या, एका भक्ताचे 5 नियम सांगितले. ते म्हणजे पहिला नियम, जो भक्त रात्रंदिवस नामाचा उच्चार करतो. दुसरा भक्त म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तिसरा, ज्याच्या कपाळावरती गोपीचंदन टिळा आहे. चौथा नियम, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल हृदयामध्ये कळवळा आहे असा. आणि 5वी गोष्ट म्हणजे जो भक्त आषाढी कार्तिकीची वारी करतो असा भक्त जगात वंदनीय मानला जातो, पूजनीय मानला जातो आणि सर्व जग त्याची पूजा करते. अभंगाचं शेवटचं चरण. हॅलो, ऐका. आज आपल्या या सप्ताहातील 4थ्या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण प्रणिताताई काळे यांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगावर अतिशय अमूल्य मार्गदर्शन आपल्याला केलं. जसे शांतीब्रह्म एकनाथ महाराजाबद्दल